3-3 4-4 फुटाचे खड्डे होते आणि पावसाच्या पाण्याने एकदा ते खड्डे भरले की मुलाला काहीच समजत नाही आणि अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. मग एवढ्याशा राहुरी तालुक्यातल्या हद्दीमध्ये एका 2 महिन्यामध्ये साधारण 25 ते 30 माणसं अपघातात गेली. हा दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडणारा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे, महामार्ग आहे. दुसरं काय, शिर्डी आणि शनी शिंगणापूर. काय आहे डिझाईन मध्ये फरक? हे काम सुरू झाल्यानंतर महामार्ग म्हणून त्याची रुंदी किती असायला पाहिजे? 30 मीटर. 2 पदराचा 4 लेन झाला, 4 लेनचा 6 लेन झाला. इथे उलट झालं, इथे 30 मीटरचा रस्ता फक्त 9-18 मीटरचा आणि त्यात पुन्हा गटार आणि गटारही रस्त्यावरच्या उंच ठेवल्यात. आजही बघा सर, या रस्त्यावर जी कुठली प्रवासी वाहतूक आहे त्यात 70 ते 80% प्रवासी वाहतूक ही शिर्डी आणि शिंगणापूर या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळाची आहे. बरोबर. त्या भाविकांची आहे. म्हणजे जड वाहतूक 80% जड वाहतूक आहे. या रस्त्याचं काम आता सुरू झालं आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये त्याची वर्क ऑर्डर निघाली. 515 कोटी रुपयाचं हे काम. बऱ्याचदा ही सगळी वाहतूक पर्यायी म्हणून राहुरी शहराच्या हद्दीत घुसते. गावातही अपघात होऊ शकतात. गावातल्या रस्त्यांची क्षमता एवढी वाहतूक सहन करण्याची नाहीये सर. नाही